नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती. मला बरेचसे कमेंट येतात किंवा स्वामींच्या दरबारामध्ये बरेच जण विचारत असतात, की श्री स्वामी चरित्र सारामृतचे पारायण कसे करायचे किंवा त्याचं वाचन करायचं कसं? तर याच्यामध्ये जर तुम्ही पारायण करत असाल, तर ती वेगळी पद्धत आहे आणि तुम्ही दररोजचं जर स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल, हे जे पुस्तक आहे श्री स्वामी समर्थ सारामृतचं आहे आणि हे दिंडोरी प्रणीतचं आहे. बऱ्याच ठिकाणी हे सहज आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. पण हे पुस्तक असेल तर हे वाचा किंवा तुमच्याकडे जर दुसरं पुस्तक असेल श्री स्वामी चरित्र सारामृत वाचू शकता. त्याचबरोबर 11 माळी जप स्वामींची करू शकताय. हे जर पुस्तक असेल तर हे वाचा किंवा तुमच्याकडे जर तुमच्या इथे जे उपलब्ध होतंय जे स्वामी चरित्र सारामृतचं तर ते पुस्तक वाचलं तर काही हरकत नाहीये. कोणतंही वाचा, परंतु ते श्री स्वामी चरित्र सारामृत असावं. ही स्वामींची नित्य सेवा आहे. याच्यामध्ये दररोज तुम्ही तीन तीन अध्याय वाचायचे आहे. त्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही 1, 2, 3 अध्याय वाचायचे आहे. त्याच्यानंतर 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 असे दररोज तुम्ही 3 अध्याय वाचायचे आहेत आणि शेवटचा जो अध्याय होईल त्याच्यानंतर ते पुन्हा तुम्ही वाचायला चालू करायचं आहे. त्यानंतर जर तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही अध्याय वाचत असाल, जर स्वामींची दररोजची तुमची नित्य सेवा चालू असेल आणि तुम्ही अध्याय वाचायला घेतले आणि अशा कंडिशनमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले किंवा तुमच्या घरी विटाळ आला, त्याचबरोबर सुतक आलं किंवा इतर महिलांचे सुद्धा प्रॉब्लेम्स असतात, ते जर आले तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, जिथं तुम्ही थांबले आदल्या दिवशी त्या ठिकाणापासून पुढे चालू करायचं. जर समजा तुम्ही 1, 2, 3 अध्याय वाचले आणि काहीतरी प्रॉब्लेम आला तर तुमचं जे जे दिवस आहे, जर तुमच्या घरी सुतक वगैरे असेल तर सुतक पिटल्यानंतर सगळं स्वच्छ घर वगैरे करायचंय, फरशी वगैरे पुसायचे, देवपूजन वगैरे करून नंतर तुम्ही ते चालू करायचंय 4थ्या अध्यायापासून. पहिल्यापासून चालू करायचं नाहीये, तुम्ही 4थ्यापासून पुन्हा चालू करायचं आहे. असं तुम्ही प्रत्येक दिवशी 3-3 अध्याय वाचायचे. शक्यतो सकाळी वाचलं तर खूप बरं होईल, कारण की सायंकाळी काय होतं, आपण इकडे तिकडे जातो आणि आपलं वाचायचं राहून जातं. नंतरचा मुद्दा म्हणजे आपण जेव्हा स्वामी चरित्र सारामृत वाचत असतो तेव्हा स्वच्छ जागा असावी, शांत असावी. त्याचबरोबर देवाच्या पुढे जर वाचलं तुम्ही, जर समजा तुम्ही देवाच्या समोर वाचला तर खूप छान होईल. नसेल वेळ तर तुम्ही ज्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी जातात तिथे जाऊन जर तुम्ही वाचलं तर काही हरकत नाही. त्याकडे स्वामी चरित्र सारामृतचं पुस्तक नसेल तर ॲप सुद्धा आहे. बऱ्याचशा ॲप अशा आहेत की त्यामध्ये स्वामी चरित्र सारामृतचे अध्याय आहेत. ते जरी तुम्ही वाचले तरी काही हरकत नाहीये. परंतु काय होतं, जेव्हा आपण ॲपमध्ये वाचतो तेव्हा थोडंसं आपल्याला डोळ्याला त्रास होतो. पण तुमच्याकडे पुस्तक अवेलेबल होईपर्यंत तुम्ही ते वाचलं तर काही हरकत नाहीये. स्वामींची दररोजची नित्य सेवा श्री स्वामी चरित्र सारामृतचं वाचन करायचंय. त्याचबरोबर 11 किंवा 1 माळ श्री स्वामी समर्थांचा जप करायचा. ही स्वामींची नित्य सेवा आहे. टोटल स्वामी चरित्र सारामृत मध्ये 21 अध्याय आहेत. त्या 21 अध्यायामध्ये दररोज तुम्ही 3-3 वाचायचे आहेत आणि जेव्हा ते पूर्ण अध्याय वाचन होईल 7 दिवसानंतर ते पूर्ण होतं, त्यानंतर तुम्ही पहिल्यापासून चालू करायचं आहे. असं हे श्री स्वामी समर्थांची सोपी सेवा आहे. काही अवघड नाहीये. बरेच जण असे म्हणतात की स्वामी चरित्र सारामृत म्हणजे खूप अवघड आहे किंवा त्याचे नियम जास्त आहे. तसं काही नाहीये. तसा गैरसमज कोणी करून घेऊ नका. एकदम सोपं आहे. पहिल्यांदा 1, 2, 3 वेळा वाचताना तुम्हाला नाही समजला, परंतु जर तुम्ही कंटिन्यू वाचायला चालू केलं तर नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे. माझंही असंच झालेलं. पहिल्यांदा मी जेव्हा स्वामी चरित्र सारामृत वाचत होते तेव्हा मला पहिल्यांदा नेमकं काय वाचते ते कळालं नाहीये. जवळपास 2 ते 3 वेळा माझं पूर्ण वाचन झालं तरीही मला पटकन लक्षात आलं नाही. पण जसं आपण वाचत जातो तसं त्याचे अर्थ कळत जातात, आपल्याला समजत जातं. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जेव्हा वाचायला चालू करता आणि जर काही प्रॉब्लेम आला तर मध्ये सोडून देऊ नका किंवा मला कळत नाहीये स्वामी चरित्रमध्ये काय लिहिलंय, मध्ये सोडू नका. ते कंटिन्यू करा. थोड्या दिवसानंतर मला त्याचा अर्थ समजत जाईल. अशा प्रकारे तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचे वाचन करू शकताय. त्याचबरोबर 11 माळी जप करून स्वामींची सेवा करू शकताय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.